आज हा सगळा बीडीडी चाळींचा प्रकल्प, पोलीस लाईनचा प्रकल्प, कोळीवाड्याचा प्रकल्प, मला ही बीडीडी चाळ समोर दिसली की मला फक्त माझं बालपण आठवतं. वडिलांबरोबर येणं असायचं इथे माझं. आता कुठच्या इमारतीमध्ये राहायची मला कल्पना नाही, परंतु आमचे एक डॉक्टर देशमुख म्हणत होते, होमिओपॅथीचं औषध देणारे, ते इथे या बीडीडी चाळीमध्ये राहायचं. त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांच्याकडे वडिलांबरोबर येणं बऱ्याचदा असायचं, एक तर वडिलांबरोबर किंवा बाळासाहेबांबरोबर. त्याच्यामुळे हा तसा माझा परिचयाचा भाग आहे लहानपणापासूनचा. आज गेले अनेक महिने माझ्याकडे बीडीडी चाळीचे लोक येत आहेत, पोलीस कॉलनीचे लोक येतात, आमचे पोलीस बांधव, पोलीस भगिनी येत आहेत, कोळीवाड्याचे माझे बांधव भगिनी येत आहेत. आज काही जाहीर सभा नाहीये, त्याच्यामुळे काही लंब चौडं भाषण नाहीये. मला फक्त एवढाच प्रश्न पडतो की अरे तुम्ही मालक न रे या महाराष्ट्राचे, तुम्ही या मुंबईचे मालक न, तुम्ही कसले रडताय रे? बाहेरच्या राज्यांमधलं लोक इकडे येतात, इकडे झोपडपट्ट्या वसवतात आणि फुकटामध्ये घरं घेऊन जातात. आणि याचं कारण तुम्ही योग्य वेळी योग्य ताकद दाखवत नाही. एरवी 5 वर्ष भांडणार आणि ऐन मौक्याच्या वेळेला घरंगळत जाणार. आणि समोरच्या नाही माहितीये देवीची पद्धत, हे जाऊन जातील कुठे. त्याच्यामुळे तुमचे प्रकल्प रखडत राहणार. आणि जे बाहेरून येतात ते ज्यावेळेला त्यांची टगेगिरी ज्यावेळेला त्यांची सुरू होते, त्यावेळेला त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या गोष्टी त्यांना मिळतात, हातामध्ये येतात त्यांच्या. मला आजही आठवते त्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये, ज्याला बरीच वर्ष झाली, मी ही गोष्ट तुम्हाला सांगतोय साधारणपणे एक 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट, 21 वर्ष तर नक्की. 20 वर्षापूर्वी तिकडच्या झोपडपट्टी धारकांना तिथं झोपडपट्ट्या अनधिकृत ऑफर काय होती, एक तर घर मिळेल तुम्हाला किंवा 1 कोटी रुपये मिळतील. 20 वर्षापूर्वी 1 कोटी रुपये. आणि आमच्याकडे काय चाललंय, आम्हाला एवढे स्क्वेअर फूट वाढवून द्या. एक अजबच प्रकार मला ऐकू आला इथे. 2 कुटुंबांच्या मागे एका गाडीचं पार्किंग. म्हणजे आज हा चालवणार, उद्या मी चालवणार असं. आखतानाही तुमचा विचारच नाहीये या सगळ्या गोष्टींमध्ये. तुम्ही एक पहिली नीट गोष्ट लक्षात घ्या, मुळात तुम्हाला किंमतच नाहीये. एवढा मोठा प्रकल्प ज्या वेळेला येतोय किंवा या एवढ्या मोठ्या प्रकल्पाचा ज्या वेळेला विचार होतोय, त्यावेळेला पहिल्यांदा तुमच्याशी बोललं गेलं पाहिजे, तुमचा विचार पहिला घेतला पाहिजे, तुमची मतं पहिली घेतली पाहिजेत. अशा कोणत्याही गोष्टी न घेता पहिल्यांदा प्रकल्प लादायचा आणि लादल्यावरची विचारायचंय काय पाहिजे अजून तुम्हाला. तोपर्यंत हातातनं सगळ्या गोष्टी गेलेल्या असतात. आणि हे फक्त वरळीत नाही चालू आहे, हे महाराष्ट्रात जागोजागी सुरू आहे. आणि ह्या जागोजागी जिथे जिथे तुम्हाला म्हणून आढळतील गोष्टी, तिथे तुम्ही जाऊन बघा, बहुतांशी टक्का हा मराठी आहे. असुनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला. कारण हे जे तुमच्या बाबतीत जी लोक करतायत, जे आजपर्यंत तुम्हाला शासन म्हणून मिळाले, त्याच सर्व लोकांना आतापर्यंत मतदान होत आलं. त्यांचे आमदार आले, त्यांचे खासदार आले, त्यांच्याच सगळ्या गोष्टी होत आल्या. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की तुम्ही कोण, तुम्ही जे आम्ही करू ते तुम्हाला मान्य होईल, आम्ही सांगू ते तुम्ही मान्य करा. याच पद्धतीचं धोरण जर समजा पुढे राबवायचं असेल, असंच होणार, याच्या पलीकडे काही नाही होणार. असेच फक्त तुम्ही आरडाओरडा करत बसणार.
आयत्या वेळेला काहीतरी तुमच्या समोर काहीतरी टाकले जाणार 4 तुकडे आणि तुम्ही समाधानाने गप्प बसणार. तुम्हाला जर समजा स्वाभिमानाने उभं राहायचं असेल, जगायचं असेल, तर पहिला तो स्वाभिमानी मणका जो आहे ना तो तंदुरुस्त करून घ्या. म्हणजे जे वाटेल ते येतात आणि वाटेल त्या गोष्टी लादतायत ना, अशा गोष्टी होणार नाहीत. काय परिस्थिती आज मुंबईची परिस्थिती बघा तुम्ही, कुठपर्यंत मुंबई पसरली आहे, कशी पसरली आहे, काय पसरली आहे. जाऊन त्या पुण्यामध्ये बघा, पुण्यामध्ये तर 5-5 पुणी आहेत, वेगवेगळं पुणे आहे, वेगवेगळ्या ठिकाणी माहितीच नाही. येत आहेत लोक, राहत आहेत लोक, कुठे जात आहेत, काही करतायत. आज इथे हा वरळीचा भाग देखील मी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं. डेव्हलपमेंट प्लॅन होतो आपल्याकडे, पण टाउन प्लॅनिंग होत नाही.